नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी निरंजन पवार स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी अशी आहे की आता तुम्हाला ई केवायसी करावी लागणार आहे आणि ही ई केवायसी दरवर्षी होणार आहे. जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला हप्ता हा मिळणार नाही. म्हणून आता काय सरकारतर्फे एक जी आर जारी केलेला आहे. त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की दरवर्षी जून महिन्यामध्ये तुमची ई केवायसी केली जाणार आहे आणि ई केवायसी केल्यानंतरच काय होणार आहे, तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. तर काय आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये. परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इथे बघू शकता तुम्ही. हे इथे दिलंय की मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर जो आहे तो दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी सरकारतर्फे जारी करण्यात आलेला आहे. तर आता या जी आर मध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे आपण खाली बघून घेऊयात. तर इथे बघू शकता, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने संदर्भात आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ आणि सेवांची लक्षित वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केला आहे. सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेल्या व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे. आता नंतरची माहिती अशी दिलेली आहे की मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई केवायसी करावायचे आहे. महिला व बालविकास विभागाची सब के यू ए म्हणून UIDAI ने नियुक्ती केली आहे. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई केवायसीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांचे पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्याची बाब शासन विचाराधीन होती. आता यामध्ये नेक्स्ट दिलेला आहे की काय परिपत्रक आहे शासनातर्फे जारी केलेलं आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. आता यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या जी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेब पोर्टलवर सदरची ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबत करावयाची कार्यवाही ची माहिती सुद्धा फ्लोचार्ट मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिफिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील, ते याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक राहील. आता हा एक इम्पॉर्टंट जी.आर. सरकारतर्फे जारी केलेला आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना आता आधार ऑथेंटिफिकेशन म्हणजेच आपली केवायसी करून घ्यायची आहे, अन्यथा तुमचा जो हप्ता आहे तो बंद करण्यात येऊ शकतो. आणि ही ई केवायसी जी आहे ती दरवर्षी करण्यात येणार आहे. म्हणून दरवर्षी जून महिन्यापासून सुरू होणार आहे आणि जून महिन्यापासून म्हणजे 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ई केवायसी करायची आहे. जर तुम्ही ई केवायसी टाइमवरती नाही केली तर कदाचित तुमचे पैसे हे
येणार नाहीत. याचं कारण असं आहे लाडक्या बहिणींनो, की खूप अशा अपात्र महिला होत्या, त्यांनी लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे त्याचा लाभ घेतला होता. म्हणून ई-केवायसी ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींसाठी करण्यासाठी हा जो जी-आर आहे तो सरकारतर्फे म्हणजेच महिला व बालविकास जो विभाग आहे त्यांच्यातर्फे जारी केलेला आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, ई-केवायसी करून घ्यायची आहे. आता ई-केवायसी करायची कशी यावरती एक आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही तशा पद्धतीने तुमचा मोबाईलचा वापर करून सुद्धा ई-केवायसी करू शकता. धन्यवाद.